एबीपी माझा. तर बार्शीच्या कला केंद्रातल्या नर्तिकेमुळे उपसरपंचाने आत्महत्या केल्याचं प्रकरण ताजं असतानाच कला केंद्राशी संबंधित आणखी एक घटना समोर येते. माढ्याच्या वेणेगाव येथील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबार झालाय. एकच बैठक लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातनं एकाने पिस्तूल काढून गोळीबार केला. यामध्ये देवा कोठावळे नावाची व्यक्ती जखमी झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सूरज पवार नावाच्या व्यक्तीसह 3 जणांना ताब्यात घेतलंय. गोळीबार करणारी व्यक्ती आणि जखमी झालेली व्यक्ती दोघेही एकाच गावातले आहेत. पोलिसांनी पिस्तूल ताब्यात घेतले आणि पुढचा तपास सुरू. शिव्या गाडी ती देणारी समोर एकदम. मग मी त्यांना म्हणलं की बाबा ना दादा तुझ्या बरोबर जे जोडीदार आले तू त्यांना सांग आवर घाल म्हणलं. ड्रिंक केले कशाला ज्ञानेश्वरला म्हणलं नाही त्या समोरच्या कशाला बिन का वापर तुझा काय समोर बोलले डायरेक्ट काढली. कुठं लागलं तुम्हाला? मांडीला. नागपूरमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.